काही जातीवादी भडवे मला म्हणतात, तुम्ही जरांगेचं एवढं उदो उदो का करता? जरांगेने असं काय केलंय मराठ्यासाठी? ऐकायचंय का? ऐका. काय बाय 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 बाबू, मुख्यमंत्र्याला फोन लावून दे मला. मुख्यमंत्री साहेब, जरांगे पाटलाला आरक्षण द्या. मी मुंबईला येते, तुम्ही चालत गेला, मी इष्टीने येते. अख्खा मराठी माणूस चालत मुंबईला येतोय, आहे ना? आरक्षण देता का तिकडे येऊ गेला? मी आले तर लय अवघड होईल. म्हातारी बाय मी किती वांगा झालाय बाई. काय रे करायचं आता? उपोषण गाल ते पार बसले. काय म्हणलं माहितीये का, मरण आलं तरी चालेल पण उठणार नाही. जरांगे पाटील किती वांगा झालेत, आम्हाला भगवाना इतकं वांगा झालेत. लय वांगा झालाय बाबा, नको रे देवा, त्याला बघू नाही वाटते. तुकडा नाही, पाणी नाही, काय किती नाही. दिवस मुंबईला चालत गेल्यात आई आपल्या मराठ्यांचे. चालत द्या जोग आहे कर, तरी पण गेले. काय ग वाळून गेला पार. काय रे देवा पांडुरंगा, काय करायचं आता? मुख्यमंत्री साहेब, अख्ख्या महाराष्ट्राचा मान जरांगे पाटलाच्या माग आहे. आम्ही म्हातारी मी पण येणार. आमच्या हक्काचं आम्हाला आरक्षण पाहिजे. देतोय का नाही का? येऊ तिकडे, येऊ का तिकडे? बघितलं, ह्या आहेत आमच्या आजी. या आजीच्या दिसण्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की या आजीचं वय काय असेल. बघितलं का? जरांगे पाटलाचं आम्ही उदो उदो का करतो, त्याचं कारण हे आहे. लहानापासून ते थोरापर्यंत सगळ्यांना आज अभिमान वाटतो जरांगे पाटलावरती. का? कारण इतक्या दिवसापासून सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे या महाराष्ट्रामध्ये झाले. पण जे कोणाला जमलं नाही ना, ते जरांगे पाटलांनी करून दाखवलं. इतक्या दिवसापासून जो मराठ्यांवरती अन्याय झाला होता, त्या अन्यायाला दूर फक्त जरांगे पाटलांनीच केलं. म्हणून आम्ही जरांगे पाटलाचं उदो उदो करतो. बाकी जातीवाद आम्ही कधी केला नाही, करणारही नाही. ज्यांना जातीवाद करायचा त्यांनी बिनधास्त करा.